नमस्कार, मी शीतल भोरके. शीतल्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज मी पुरणपोळीचा सर्व स्वयंपाक एका तासात कसा पूर्ण करायचा ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे मी कुकरला डाळ लावून घेतलेली आहे आणि दुसरीकडे भात टाकलेला आहे, म्हणजे दोन्ही गॅसचा वापर होतो. आणि भात छान शिजेपर्यंत आपण तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घ्यायची आहे. इथे मी कांदा कापून घेतलेला आहे. आपल्याला आमटीसाठी जेवढा कांदा लागतो तेवढा तुम्ही कापा. त्याच्यानंतर भजे बनवण्यासाठी सुद्धा कांदा लागतो, तर ते सुद्धा आपल्याला लगेच कापून घ्यायचं आहे. हे बघा, भजे बनवण्यासाठी मी बारीक कापलेला आहे. आणि आमटी तुम्ही काय म्हणता, आमटी, सार, तिखट तुम्ही जे म्हणता ते, त्याच्यासाठी मी उभा कांदा कापून घेतलेला आहे. ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता अद्रकसुद्धा बारीक करून घेते मी. याचे वरचे टप्पर काढून घ्यायचे आणि याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. आपल्याला हे तव्यावर भाजून घ्यायचं नाही आहे, अद्रक लसूण भाजायचं नाही आहे. हे आपल्याला मिक्सरमधून सुद्धा नाही काढायचं, हे आपल्याला खलबत्त्यात वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर कोथिंबीर मी कट करून घेते. हे बघा, अशा प्रकारे. आता इकडे भात झालेला आहे, हे मी खाली काढून घेते. आणि भात काढल्याच्यानंतर आता हे कुकर मी तिकडे लावते. आता गॅसवर तावा ठेवून कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, एकीकडे तावा ठेवलेला आहे. त्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं. टीस्पूननं जर म्हटलं तर 1 चम्मच टाकायचं. हे बघा, मी थोडंसंच टाकलेलं आहे. तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये आपण कांदा टाकूया. आणि कांदा आपल्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. एकदम काळा नाही करायचा आहे, फक्त त्याचा कलर ब्राऊन होईपर्यंतच आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजेपर्यंत आपण लगेच इकडं हे बघा, मी दालचिनी घेतलेली आहे. याचा अर्धा तुकडा आपल्याला, म्हणजे 1 इंच आपल्याला घ्यायचा आहे. आपल्याला 1 तासात पूर्ण स्वयंपाक बनवायचा आहे. त्यासाठी गॅस कुठलाही आपल्याला रिकामा ठेवायचा नाही आहे. दोन्ही गॅसवर काही ना काही ठेवत राहायचं आहे. आता एकीकडे कांदा भाजत आहे, एकीकडे डाळ शिजत आहे. आणि हे बघा, मी दालचिनी वाटून घेत आहे. दालचिनी बारीक करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला हे काढून घेते मी. तुम्ही डायरेक्ट मिक्सरमधून सुद्धा काढू शकता, पण मी मिक्सरमधून काढत नाही, कारण ते कांद्यासोबत एकदम बारीक होत नाही. त्याच्यामुळे मी पहिले वाटून घेते, नंतर मिक्सरमध्ये काढते. त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर बारीक करून घ्यायची आहे. ऑप्शनल आहे, पण यानं चव खूप छान येते, त्याच्यामुळे तुम्हीही नक्की घ्या. मी नेहमी घेते. त्यानंतर अद्रक आणि लसूण बारीक करून घेतले, एकत्रच घेतलेले आहे अद्रक आणि लसूण. हे बघा, कांदा पण आपला किती छान भाजलेला आहे. गॅस बंद केलेला आहे मी. आता हे अद्रक लसूणची पेस्ट काढून घेते. हे बघा, आणि तावा गरम असल्यामुळे मी कांदा तसंच त्याच्यावर ठेवला, थोडा थंड होऊ द्यायला. हे बघा, लसणाची पेस्ट काढून घेतली. आता आपण भज्याची तयारी करूया. इथे बेसन घेतलेलं आहे. आपल्याला बेसनाला पहिले मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. बऱ्याच ठिकाणी काय करतात, त्याच्यामध्ये सर्व साहित्य टाकतात आणि त्याच्यानंतर पाण्यात मिक्स करतात. पण तुम्ही जर डायरेक्ट बेसनालाच पाण्यामध्ये मिक्स केलं ना, ते लवकर मिक्स होते. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साहित्य टाकायचं आहे. हे मिक्स झाल्याच्यानंतर आता इथे मी कांदा टाकते, त्याच्यानंतर कोथिंबीर टाकते. आणि मी जास्त सामान टाकत नाही, मला जास्त बचबच नाही आवडत. जेवढं नॉर्मल राहील तेवढं आवडते, त्याच्यामुळे मी फक्त कांदा आणि कोथिंबीरच टाकलेली आहे. त्यानंतर जिरे, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. आता याच्यामध्ये खायचा सोडा टाकायचा आहे, बेकिंग पावडर. जास्त टाकायचं नाही, फक्त चिमूटभर टाकायचं आहे. त्यानंतर सर्वात शेवटचं म्हणजे ओवा. ओवा आपल्याला यामध्ये असा डायरेक्ट टाकायचा नाही, तो थोडासा हाताने मॅश करायचा आणि नंतर टाकायचा आहे. आता याला मिक्स करून हे झाकून बाजूला ठेवून देऊया आपण. म्हणजे आपण जेव्हा बनवतो तेव्हा हे छान मिक्स होते. छान मुरल्यामुळे त्याचे भजी खूप छान मऊसूत बनतात. आता हे जे कांदा आपण घेतलेला आहे ना, हे मिक्सरमधून काढायचा. याच्यामध्ये खोबऱ्याचा कूटसुद्धा ॲड करायचा आहे. जर तुमच्याकडे खोबऱ्याचा कूट नसेल तर तुम्ही कांदा भाजतानाच त्यामध्ये खोबरंसुद्धा भाजू शकता. माझं कूट होता त्याच्यामुळे मी भाजलेला नाही आहे. आणि ही जी दालचिनीची पावडर केली होती ती सुद्धा याच्यामध्ये टाकायची. थोडं पाणी टाकून आपण हे मिक्सरला फिरून घेऊया. त्याचं छान बॅटर करून घेतलेलं आहे. आता हे बाजूला ठेवू.
आता हे बघा डाळ झालेली आहे, शिजलेली आहे. मी बघते, तुम्हाला काढून दाखवते. हे बघा जास्तही मऊसूत झालेली नाही आणि म्हणजे व्यवस्थित शिजलेली आहे. आता हे आपण काढून घेऊया. याच्यामधलं पाणी आपल्याला सारसाठी वापरायचं आहे. हे बघा मी डाळ किती टाकली हे सांगायचं राहूनच गेलं. मी 1 वाटी डाळ टाकलेली आहे आणि 1 वाटी डाळ शिजवण्यासाठी आपल्याला 3 वाटी पाणी घ्यायचं आहे. व्हिडिओ कधीही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता आपण हे काढून घेऊया. याच्यामधलं पाणी सर्व आपण त्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता पळीने किंवा ग्लास किंवा तांब्या तुमच्याकडे जे अवेलेबल असलं आणि तुम्हाला ज्यानं कम्फर्टेबल वाटत असेल त्यानं तुम्ही हे असं डाळ बनवून घेऊ शकता. मला पळीनेच छान वाटते त्याच्यामुळे मी पळीनेच बनवते. हे बघा सर्व डाळ आपली म्हणजे बारीक करून झालेली आहे. तर हे बाजूला ठेवते आणि मी ही डाळ म्हणजे सारमध्ये टाकणार नाही आहे. आता आपण जेवढी डाळ घेतली आपल्याला गूळसुद्धा तेवढाच घ्यायचा आहे. मी 1 ग्लास डाळ घेतली तर मी 1 ग्लासच गूळ घेणार आहे आणि माझ्या एका ग्लासमध्ये 2 वाट्या गूळ बसतो. त्याच्यामुळे मी ते ग्लासनं न मोजता वाटीनं मोजणार आहे. हे बघा पहिले आपल्याला गूळनं पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही खिसून किंवा चाकूनं बारीक कट करून सुद्धा घेऊ शकता. जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे मी खलबत्त्याचा वरचा जो दगड असतो त्यानंच बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही कशानेही करू शकता. त्याऐवजी तुम्हाला जर साखरेचं करायचं असेल तर साखरेचं प्रमाणसुद्धा असंच आहे. 1 ग्लास डाळीसाठी 1 ग्लास साखर परफेक्ट आहे. तसंच 1 ग्लास डाळीसाठी 1 ग्लास गूळसुद्धा व्यवस्थित आहे. हे बघा मी टाकलेलं आहे. 2 वाट्या म्हणजेच 1 ग्लास होते. आता याला पहिले आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅसवर ठेवायचं आहे. हे बघा छान मिक्स झालेलं आहे. त्यामध्ये थोडंसं आपल्याला तूप टाकायचं आहे. ऑप्शनल आहे, कंपल्सरी काही नाही आहे. तर तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नसेल टाकायचं तर काही हरकत नाही आहे. आता हे आपण गॅसवर ठेवूया आणि गॅसचा पॉवर एकदम लो करायचा आहे. आपल्याला पॉवर वाढवायचा नाही. आता इकडे आपण सार बनवून घेऊया. त्यासाठी मी इथं 3 चम्मच तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये तेल छान गरम झाल्यावर मोहरी ॲड करायच्या, त्यानंतर तेजपत्ता आणि नंतर आपल्याला जिरं टाकायचं आहे. आता कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता छान तडतडला की आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट टाकायची. त्यानंतर मिक्सरमधून जे आपण पेस्ट काढलेली आहे ते टाकायचं आहे. यामध्ये खोबरं, कांदा आणि दालचिनी आहे. त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये आपण सुके मसाले टाकूया. हे बघा इथं हळद टाकलेली आहे, त्यानंतर गरम मसाला आणि लाल तिखट. आणि रोजच्या भाजीपेक्षा लाल तिखट या भाजीमध्ये थोडं जास्त टाकायचं आहे. आता हे म्हणजे मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता याला छान एक उकळी फुटू द्यायची आहे आपल्याला या पाण्याला. थोडं तेल ना असं बाहेर सुटलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला हे पाणी टाकायचं आहे जे आपण डाळ शिजल्यानंतर काढून घेतलं होतं. यामध्ये मी डाळ थोडीही ॲड केलेली नाही आहे, निखळ पाणी आहे आणि यानं सुद्धा भाजी खूप छान होते. मी नेहमी अशीच करते, तुम्हीही अशीच करा. खरंच खूप छान होते भाजी. पातळ अजिबात होत नाही, कारण की आपण जे मसाले वापरले त्यानं याला दाटसरपणा येतो. त्याच्यामुळं आपल्याला याच्यामध्ये थोडीशी डाळ वगैरे टाकायची काहीही गरज नाही आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाका. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि याला एक छानशी उकळी येऊ द्यायची. तोपर्यंत इकडं आपल्याला मंदामंदात पुरणसुद्धा बघत राहायचं आहे, जेणेकरून त्याचं बूड धरलं नाही पाहिजे. त्याच्यामुळं नेहमी त्याला हलवत राहायचं आहे. आता सार छान मिक्स म्हणजे शिजेपर्यंत आपण इकडे पीठ चुरून घेऊया. त्यासाठी मी पिठामध्ये थोडंसं मीठ आणि 1 चम्मच तेल टाकलेलं आहे. पुरणाचा स्वयंपाक करताना तेल हमखासून टाकायचं आहे. आता छान पीठ मळून घेते मी आणि सहज 1 तासात पुरणपोळीचा स्वयंपाक होतो. जर तुम्ही या पद्धतीने केला तर तुम्ही नक्की करून बघा. बघा पीठ चुरून झालेलं आहे आपलं. आणि आपण जेव्हा पुरणाचा स्वयंपाक करतो तेव्हा आपलं जे हे कणिक आहे, पीठ आहे, हे थोडं मऊसूदच आपल्याला मळून घ्यायचं आहे नेहमीपेक्षा. आता हे झाकून ठेवते मी म्हणजे आणखीन मऊ होते.
तोपर्यंत आता विलायची बारीक करून घेते पुरणामध्ये टाकायसाठी. मी दोन विलायची घेतलेली आहे. हे तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर जास्तसुद्धा घेऊ शकता, पण मी 2च घेते. विलायची बारीक करेपर्यंत तेल गरम होते, तोपर्यंत तेल गरम करूया. हे बघा, विलायची बारीक करून झालेली आहे. आता हे आपल्याला पुरणामध्ये टाकायचं आहे आणि पुरण परत मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण तेल गरम झाल्यावर पापड तळून घेऊया. आणि तुमचे पापड जर का म्हणजे आता लवकर तळल्यामुळे जर वातड होत असतील ना, तर तुम्ही हे एका कॅरी बॅगमध्ये बांधूनसुद्धा ठेवू शकता, जर डब्यात ठेवायचं नसेल तर. म्हणजे जशाला तसेच राहतात. आता पापड तळून झालेले आहेत. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तुम्ही ते तळू शकता. आता हे झाल्यानंतर आपल्याला लगेच भजेसुद्धा तळून घ्यायचे आहेत. बघा, आणि आपण स्टार्टिंगलाच भज्याचं पीठ म्हणजे ते करून ठेवलं होतं, त्याच्यामुळं आपले हे जे भजे आहेत ते खरंच खूप मऊसूत होतात. हे बघा, अशा प्रकारे छोटे छोटे टाकून घ्यायचे आहेत. आता याला छान आपल्याला तळून घ्यायचं आहे, छान ब्राऊन होईपर्यंत, तपकिरी रंग येईपर्यंत. आता हे बघा झालेलं आहे, काढून घेते मी. आणि हे बघा, अशा प्रकारे आपलं सर्व झालेलं आहे. फक्त आता आपल्या राहिलेल्या आहेत पोळ्या. हे बघा, भजे झालेले आहे, त्यानंतर पापड, त्यानंतर हे बघा पुरणसुद्धा झालेलं आहे. हे सार, हा भात, आणि इकडे दूध गरम करायला ठेवलं. आता इकडे लगेच पोळ्या टाकून घ्यायच्या, म्हणजे दोन्ही गॅसचा वापर होतो आणि आपला पूर्ण स्वयंपाक एका तासात रेडी होतो. आता लगेच पोळ्या करायला घेते. आणि पोळ्या करताना आपला जो उंडा असतो ना, तो आपल्या लिंबाच्या साईजचा असला पाहिजे. म्हणजे आपलं जे लिंबू असते ना, त्या साईजचा आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्याच्यापेक्षा थोडासा मोठा, म्हणजे लिंबापेक्षा थोडा मोठा आपल्याला पुरणाचा हे घ्यायचा आहे, गोळा करून. हे बघा, अशा प्रकारे पहिले याला छान गोल करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यात धरायचं आहे आणि वरून आपल्याला यावर थोडंसं पीठ लावायचं आहे. म्हणजे पीठ लावल्यानं काय होते, आपली पोळी जी आहे ती खूप छान फुगते. जास्त नाही लावायचं, थोडंसंच लावायचं आहे. आणि यातला आता आपल्याला छान याचा उंडा बनवून घ्यायचा आहे. आणि आता आपण याची पोळी बनवूया. आणि अशा प्रकारे जर केले ना, तुमची पोळी अजिबात फुटणार नाही, काहीच होत नाही, व्यवस्थित फुगते. आता बघा, तुम्हाला मी पोळी बनवून दाखवते. खूप छान मऊसूत पोळी होते. आणि लाटताना सुद्धा हलक्या हातानं लाटायचं, एकदम जोर देऊन लाटायचं नाही. खूप हलक्या हातानं आपल्याला ही पोळी बनवून घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे पोळी झालेली आहे. त्यानंतर पहिले आपल्याला तव्यावर, म्हणजे पूर्ण तव्याला तेल लावून घ्यायचं, नंतरच पोळी टाकायची आहे. पोळी टाकताना एकदम धाडकन टाकायची नाही, हळूहळू टाकायची. त्यानंतर वरून तेल लावून घेते मी. आता आपल्याला ही शेकून घ्यायची आहे. हे बघा, पोळी अजिबात जाड केलेली नाही आहे, खूप पातळ पोळी आहे. आणि हे बघा किती छान फुगलेली आहे. कोणाकोणाला अशी फुगलेली पोळी परतवताना त्रास होतो, मला तर खूप होतो. मी पहिले फोडत असते आणि नंतर पलटवते. हे बघा, आपली पोळी छान झालेली आहे आणि अजिबात जळालेले नाही आहे. आता ही फोल्ड करून शेकून काढून घेते. आणि हे बघा, मी तुम्हाला एक ताट बनवून दाखवते. हे बघा, सार घेतलेलं आहे, त्याच्यानंतर दूध. आता आपण यामध्ये भात टाकूया. भात वाढताना नेहमी मंदातच वाढायचं आहे. त्यानंतर पोळी टाकते, नंतर पापड ठेवायचे आणि सर्वात शेवटी भजे. तर बघा, एका तासात पूर्ण स्वयंपाक बनवून तयार आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय आणि थँक्यू. सबस्क्राईब नक्की करा.